यानंतर आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळूया। ज्यांच्या विचारांनी अंधारातही दिशा मिळते, ज्यांच्या विचारांनी अंधारातही दिशा मिळते आणि ज्यांच्या शब्दांनी मनात क्रांती पेटते, ज्यांच्या शब्दांनी मनात क्रांती पेटते असे आपले प्राध्यापक अक्षय साळवे सर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। Your big round of applause. 40 मिनिटं चालेल, 40 मिनिटं। एकदा घोषणा द्यायची का? जोरदार सगळ्यांचा आवाज आला पाहिजे। बिरसा मुंडांचा, बिरसा मुंडांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद। अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, अन्यथा तुमचे हात कलम केले जातील, असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजानं आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याच आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना, इथल्या आदिवासींना, इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषाने केलं ते राजश्री शाहू महाराज, ज्या महापुरुषामुळे आज आम्ही मानाचं, अभिमानाचं, नवे नवे तर सन्मानाचं जीवन जगू शकतो ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जग बदल घालून घाव, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पोवाडे ज्या महापुरुषांना थेट विदेशात पोहोचवलेत ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे। इंग्रज व्यवस्थेच्या छाताडावरती थया थया नाचत इथलं जल, इथलं जंगल आणि इथली जमीन वाचली पाहिजे म्हणून रक्ताचं पाणी करणारे बिरसा मुंडा, तंटा भिल्ला, नाग्या कातकरी अशा सर्वच आदिवासी क्रांतिकारकांना तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी प्राध्यापक अक्षय साळवे विनम्र अभिवादन करतो। खरं तर प्रबोधनानं परिवर्तन होऊ शकतं यावरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि मला वाटतं की हे जे रयत शिक्षण संस्थेचं अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे याचा सुद्धा प्रबोधनावरती विश्वास असायला हवा, म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे। खरं तर आदिवासी क्रांतिकारक यांचा विचार हा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत गेला पाहिजे, मनामनापर्यंत गेला पाहिजे आणि या क्रांतिकारकांनी नेमकं काय केलं हा विचार आपल्या काळजात घुसला पाहिजे, म्हणून या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यासाठी अण्णासाहेब आवटे कॉलेजचं आणि इतिहास डिपार्टमेंटचं एकदा मला वाटतं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आभार व्यक्त करूया। कारण मागासलेला समाज म्हणजे आदिवासी समाज असं म्हटलं जातं, परंतु हा किती पुढारलेला आहे हेच या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं त्या सर्वच आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी प्रास्ताविक मांडलं ते सन्माननीय RP पारधी सर, RS सरवदे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर NS गायकवाड सर, त्याचप्रमाणे डॉक्टर HJ गावित आणि त्याचप्रमाणे उपप्राचार्य आपले, अशा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेष आभार मी त्या माझ्या सहकारी मित्राचा व्यक्त करतो। तो आमचा सहकारी मित्र म्हणजे आशिष वागळे, की जे मंचरचा आपला आदिवासी वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये मी आदिवासी दिनाच्या अनुषंगाने एक कार्यक्रम केला होता आणि ज्यावेळेस सरांनी विचारलं की आपल्याकडे असं बोलणारं कोणी आहे का, आणि या आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की होय असं एक बोलणारं त्याच भागातलं त्याच आदिवासी दृष्टीच्या अनुषंगानं जांभोरीमधलं एक पोरगा आहे ते आदिवासी विषयावरती मांडतात आणि तिथून पुढे मला वाटतं सर की मी तुमच्या समोर उपस्थित झालो। मला वाटतं की आमच्या सहकारी मित्राचं आशिषचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया, कारण तो आहे त्यांनी रेफरन्स दिला मी म्हणून मी तुमच्या समोर बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। मंचावरती सर्वच मान्यवरांचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो।
चुकून जर कुणाचा नामोल्लेख जर राहिला असेल तर त्याचीही दिलगिरी व्यक्त करतो. बघा, एका बौद्ध धर्म ग्रंथामध्ये तथागत बुद्ध आणि आनंदाचा संवाद आलेला आहे. या संवादामध्ये आनंद तथागतांना प्रश्न करतात की हे तथागता, मूलगंध, पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे 3 प्रकार साऱ्या जगाला ज्ञात आहेत, पण असा कोणता गंधाचा प्रकार आहे का की ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो? त्यावेळेस उत्तर देताना तथागत बुद्ध म्हणतात की हो आनंदा, मूलगंध, पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे 3 प्रकार साऱ्या जगाला ज्ञात आहेत, पण 4था महापुरुषाचा गंध अर्थात कीर्तिगंध नावाचा गंध की ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो. मला वाटतं बिरसा मुंडा ते कीर्तिगंध असावेत की ज्यांचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा गेला होता आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा गेला होता. त्यामुळं मानवी जीवन जगत असताना आम्ही जगायचं कसं, तर ते बिरसा मुंडांनी जो आपल्याला विचार दिला त्या बिरसा मुंडांसारखं जगायचं. आपण जगायचं कसं, तर आदिवासी संस्कृतीने जी आपल्याला मूल्य घालून दिलीत त्या मूल्यांवरती आधारित समाज जागृत करण्यासाठी आणि स्वतःचा उद्धार करण्यासाठी जगायचं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर इथं बसलेले तुम्ही अनेक गावातून आलेला आहात, अनेक खेड्यातून आलेला आहात. तुम्हाला एक प्रश्न करतो. आपण नुकताच 9 ऑगस्ट साजरा केलेला आहे, बरोबर ना? 9 ऑगस्ट साजरा केला, त्याचबरोबरीनं आपण आज बिरसा मुंडांच्या अनुषंगानं, आदिवासी क्रांतिकारकांच्या अनुषंगानं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. बघा, बिरसा मुंडांची जयंती साजरी केली जाते, तंट्या भिल्लांची जयंती साजरी केली जाते, नाग्या कातकऱ्यांची जयंती साजरी केली जाते, छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी केली जाते, महात्मा ज्योतिबा फुलेंची, बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना तुमच्या डोक्यात हा कधी प्रश्न आलाय का की या महापुरुषांची आपण जयंती का साजरी करावी? जर त्या महापुरुषांबद्दल आपल्याला आत्मीयता असेल असं जर आपण मानत असू तर आपल्या आजोबाबद्दल आपल्याला आत्मीयता आहे ना, आहे की नाही? आपल्या पंजोबाबद्दल, आपल्या खापर पंजोबाबद्दल किंवा आपल्या पिढीतल्या कोणत्या दुसऱ्या पुरुषाबद्दल आपल्याला अभिमान असतोच ना. पण मग असं असताना सुद्धा आपण आपल्या आजोबांची जयंती साजरी करतो का? आपल्या आजोबांची जयंतीची तारीख, आपल्या आजोबांच्या जन्माची तारीख आपल्याला माहिती आहे का? आपल्या खापर पंजोबाच्या जयंतीची तारीख आपल्याला माहिती आहे का? पण आपल्याला बिरसा मुंडांच्या जयंतीची तारीख माहित असते, आपल्याला छत्रपती शिवरायांच्या जयंतीची तारीख माहित असते. असं का होतं बरं? असं का होतं? कारण आपले आजोबा असतील, आपले पंजोबा असतील किंवा आपले खापर पंजोबा असतील, यांनी असं काही केलंच नाही की त्यांची आपण जयंती साजरी करावी, पुण्यतिथी साजरी करावी. पण आपण बिरसा मुंडांची जयंती साजरी करतो. तंट्या भिल्ल नाग्या कातकरी, ज्या मातीतून मी येतो ती क्रांतीची माती, अर्थात होनाजी भागू केंगले यांची आपण जयंती साजरी करतो. ही का करतो? ही माणसं स्वतःसाठी जगली नाहीत, ही माणसं इथल्या समाजासाठी जगली, ही माणसं जल जंगल जमीन वाचवण्यासाठी जगली आणि ही माणसं इंग्रज व्यवस्थेच्या छाताडावरती तया तया नाचण्यासाठी जगली. म्हणून या महापुरुषांची आपण जयंती साजरी करत असतो. आणि म्हणून या महापुरुषांच्या अनुषंगाने आपण शिकायचं काय? महत्वाची गोष्ट आहे. खरं तर सर 4-5 वर्षापूर्वीचा एक प्रसंग आहे. मी एका वसतिगृहामध्ये शिकत होतो आणि वसतिगृहामध्ये शिकत असताना तुमच्या सारखाच कॉलेजला यायचो, कॉलेजहून परत हॉस्टेलला जायचो. आणि 9 ऑगस्टच्या अनुषंगानं आमच्या कॉलेजमध्ये एक छोटासा कार्यक्रम ठरवलेला होता. म्हणजे व्याख्यान असं काही नव्हतं, पण एक महापुरुषांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या आणि त्या महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून फक्त त्यांना वंदनाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या सोबत असणारे अनेक समाजाचे, जातीचे माझे जे सहकारी मित्र होते ते म्हणत होते, अरे तुम्ही तर वनवासी आहात, तुम्ही तर जंगलात राहतात, जंगलात राहणारे तुम्ही वनवासी. आणि तत्कालीन काळामध्ये एक वाद खूप चालला होता की जंगलात राहणारे कोण, तर वनवासी. त्यावेळेस त्या पोराला उत्तर देताना मी म्हटलं होतं
की आदिवासी या शब्दाचा अर्थ काय? आधी आणि वासी हे दोन शब्द आहेत. आधीपासून किंवा प्राचीन काळापासून जी माणसं या ठिकाणी राहतात ती कोण? आदिवासी. आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे. याचाच अर्थ काय? ज्या व्यक्ती आधीपासून या ठिकाणी वास्तव्य करतात, प्राचीन काळापासून या ठिकाणी वास्तव्य करतात, ते कोण? आदिवासी. पण जाणीवपूर्वक काही संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, स्वतःच्या स्वार्थासाठी हे आदिवासींना वनवासी म्हणताना आपल्याला प्रामुख्याने दिसतात. त्यावेळेस प्रामुख्याने मी लिहिलं होतं आणि तुम्हाला पटतंय का पहा. मी लिहिलं होतं त्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी की आम्ही वनवासी नाहीत तर आम्ही आदिवासी आहोत. आणि मी लिहिलं होतं, अरे कोण म्हणतं आम्ही वनवासी? प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. अरे कोण म्हणतं आम्ही वनवासी? कोण म्हणतं जंगलातील उपाशी? बघा ना, आजही तुम्ही मंचर सारख्या ठिकाणी जरी शिकत असाल तर तुमचे मित्र आणि मैत्रिणी कधीतरी विषय झाला असेल, झाला नसावा असं मला वाटतं, पण कधीतरी विषय होतो की तुम्ही काय वनवासी आहात, तुम्ही काय जंगलातील आहात, तुम्ही काय अप्रगत आहात, तुम्हाला अजून तितकं कौशल्य आलेलं नाही. त्याच अनुषंगाने मी लिहिलं होतं की कोण म्हणतं वनवासी, कोण म्हणतं जंगलातील उपाशी. कोण म्हणतं वनवासी, कोण म्हणतं जंगलातील उपाशी? अरे चिंध्या जाळून त्यांच्या माणूस झालं पाहिजे, ते म्हणतील वनवासी. आपण आदिवासीवरती ठाम असलं पाहिजे, ते म्हणतील वनवासी. आपण आदिवासीवरती ठाम असलं पाहिजे. कारण हे आपलं आहे ना, की मूळची संस्कृती आपली आहे. इथे आपण वेळ आहोत, इथे मुख्य आपण आहोत. आपण आहे म्हणून ही संस्कृती उदयाला आली. आपण आहोत म्हणून आपण एक चांगल्या घटकांना चांगली विचारधारा सुद्धा आपण दिलेली आहे, आदिवासी समाजानं दिलेली आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. खरं तर जागतिक आदिवासी दिनाच्या अनुषंगानं फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला थोडंसं भाषण करतो आणि आपण बिरसा मुंडा या विषयावरती बोलूयात. जागतिक आदिवासी हा दिन आहे, हा संयुक्त राष्ट्र संघटनेनं 1994 मध्ये याची सुरुवात केली. बघा, आजही आदिवासींना अप्रगत म्हटलं जातं. आजही आदिवासींना की तुम्ही जंगलातील आहात, काय तुम्हाला अजून एवढं भान आहे, किंवा तुम्ही इतके प्रगत नाही, तुम्ही कपडे कसे घालता, तुमची वेशभूषा कसं आहे, या अनुषंगानं अनेक ठिकाणी बोललं जातं. मी तुम्हाला 2012ची घटना सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये परळी म्हणून एक शहर आहे सर. त्या परळीमध्ये सुधा मुंडे नावाचे डॉक्टर होते. नवरा आणि बायको दोघे जण क्लिनिक चालवायचे. आणि हे क्लिनिक चालवत असताना हे करायचे काय? खरं तर डॉक्टरचा धर्म काय हो? माणसाचं जीवन वाचवायचं. माणसाला कोणते आजार होतात ते आजार पाहायचे आणि त्याच्यावरती उपाययोजना करायचे, हे डॉक्टरचं काम. पण या डॉक्टरचं काय चालायचं? हा डॉक्टर काय करायचा तर समाजातली जी काही उच्चभ्रू लोक आहेत की ज्यांना पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली आणि ज्यांना तिसरी मुलगी होणार आहे, त्या महिलांचा हा गर्भ तपासणी करायचा, सोनोग्राफी करायचा. आणि ज्यावेळेस सोनोग्राफी होते त्यावेळेस हा त्या दाम्पत्यांना सांगायचा की तुम्हाला तिसरी सुद्धा मुलगीच झालेली आहे. आणि मग स्वतःला प्रगत म्हणणारी समाज व्यवस्था, स्वतःला प्रगत म्हणणारी उच्च शिक्षित माणसं सांगायची हवे तेवढे पैसे घ्या, पण हा गर्भ पाडा. आणि मग हा जो सुधा मुंडे नावाचा डॉक्टर आहे, हा सुधा मुंडे नावाचा डॉक्टर ते गर्भ पाडायचं काम करायचा. आणि 2012 मध्ये याच व्यक्तीला 10 वर्षाची शिक्षा सुद्धा झालेली आहे. काय म्हणतोय आम्ही प्रगत आहोत? आम्ही जर प्रगत आहोत तर मग इथला इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, प्राध्यापक असेल, अशा उच्चभ्रू शिकलेली माणसं आज सुद्धा समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या करताना दिसतात. पण अभिमान वाटतो मला माझ्या संस्कृतीचा की आदिवासी समाजामध्ये एक सुद्धा स्त्री भ्रूण हत्या होत नाही. ही आमच्या आदिवासी संस्कृतीचं महानत्व आहे. आजही आदिवासींमध्ये स्त्री भ्रूण हत्या नाही ना होत. मग कोण प्रगत आहे हो? गावाकडचा सर्वसामान्य खेड्यात राहणारा माणूस की जो पाऊस आपल्या डोक्यावरती झेलतो, जो आवनी करतो, जो भाताची लावणी करतो, जो सगळ्या भारताला, महाराष्ट्राला भात देतो,
भले आमच्या अंगावरती साधी कपडे असतील, पण या समाजातला चांगला निकोप विचार जर कोण देत तर आमचा आदिवासी समाज येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आताच काही दिवसापूर्वी सर एक प्रकरण झालं आणि या प्रकरणामध्ये एक उच्च शिक्षित आणि राजकारणाच्या संबंधित असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या सुनेचा छळ केला आणि शेवटी नाविलाजानं तिच्या नवऱ्यानं सुद्धा छळ केला, त्या महिलेच्या सासऱ्यानं छळ केला, त्या महिलेनं आत्महत्या केली. अरे आजही आदिवासी समाजामध्ये जाऊन पहा, जर एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार होतो ना तर तिच्यावरती कोणतं दडपण नसतं. ती घटस्फोट सुद्धा स्वतःच्या मनाने घेऊ शकते. इथला आदिवासी समाज आहे, तिच्यावरती बंधनं लादत नाही. समानतेची जर वागणूक देणारा कोणता जी संस्कृती असेल तर अभिमानाने सांगतो ती आमची आदिवासी संस्कृती आहे. तिची संस्कृती कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आणि मग भेदभाव न करणारी संस्कृती कोणती तर ती आदिवासी संस्कृती. स्त्री पुरुष समानता मानणारी संस्कृती कोणती तर ती आदिवासी संस्कृती. आणि इथल्या निसर्गाचं रक्षण झालं पाहिजे. अरे इथला निसर्ग वाचला पाहिजे. वेळ पडली तर आमच्या रक्ताचं पाणी करू, पण निसर्गाला कापू देणार नाही, निसर्ग नष्ट करू देणार नाही. ही सांगणारी संस्कृती कोणती तर ही सुद्धा आदिवासी संस्कृतीच. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग एकीकडे समाज म्हणतोय की आम्ही प्रगत होतो, एकीकडे म्हणतोय की आम्ही खूप शिकलोय. आदिवासी समाज जरी शिकलेला नसेल, आदिवासी समाज जरी फाटक्या तुटल्या कपड्यांमध्ये असेल तर आजही आदिवासी संस्कृतीचे विचार हे कालही महान होते, हे आजही महान आहेत आणि हे उद्या सुद्धा महान आहेत. हे तुमच्या काळजापर्यंत टोचण्यासाठी सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. आता आपण बिरसा मुंडांच्या अनुषंगानं बोलूया आणि शेवटी विद्यार्थ्यांनी काय करावं या अनुषंगानं मी प्रश्न आणि तुमच्या संवाद साधेल. की एक पुण्यामधील घटना तुम्हाला सांगतो. एक सर उच्चभ्रू समाजातलं पोर की ज्या पोराचे आई इंजिनियर, वडील इंजिनियर, असं असताना हे पोरग कॉलेजमध्ये गेलं, एक उच्च शिक्षण घेतलं. हे उच्च शिक्षण घेत असताना त्याला एक मैत्रीण मिळाली. मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन सर प्रेमात झालं. प्रेमात काही वर्ष गेली, कॉलेज पूर्ण झालं. पोरग स्ट्रगल करत होतं, नोकऱ्यांसाठी फिरत होतं, पण त्या पोराला नोकरी लागली नाही. एका मुलीवरती प्रेम केलं, ती मुलगी सुद्धा नाही म्हटली. म्हणून त्या रागाच्या भरामध्ये या पोराने करावं काय तर हे पोरग आपल्या इमारतीच्या 10व्या माळ्यावरती गेलं आणि रात्रीचं त्या पोरानं तिथून उडी मारली आणि आपण अयशस्वी आहोत म्हणून त्या पोरानं आपलं जीवन संपवलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. नोकरी लागली नाही म्हणून कुठंतरी रेल्वेच्या ट्रॅकवरती जायचं उडी मारायची, कुठंतरी गळफास घ्यायचा. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजच्या या समाजामध्ये पाहायला मिळतात. एखादी मुलगी नाही म्हटली म्हणून एखाद्या मुलीनं आपल्या हातावरती ब्लेड मारायचे, एखादं पोरग नाही म्हटलं म्हणून एखाद्या मुलीनं हातावरती ब्लेड मारायचे. असे अनेक प्रसंग होत असतात. त्याचबरोबरीनं आज 25व्या वर्षातली तरुणाई काय करते हो म्हणजे की आजच्या आमच्या तरुण पिढीला आम्हाला रोजगार भेटतोय की नाही याच्याही पेक्षा जास्त चिंता कशी असेल तर अंबानीने जो आम्हाला 1.5 GB डाटा दिलाय ना तो संपतो की नाही याची आम्हाला सगळ्यात जास्त सर चिंता वाटायला लागते. आमचा डाटा कधी संपेल, आम्ही इंस्टाग्राम वापरू, कॉलेज संपल्या आमच्या हातामध्ये कधी मोबाईल येईल, लेक्चर संपल्या आम्ही युट्यूब, इंस्टाग्राम अजून काय काय असेल हे कधी वापरू हे आम्हाला वाटायला लागतं. आज आमच्या 25व्या वर्षाच्या पोरांची परिस्थिती काय? डाटा नसवायचा, आराम करायचा आणि शिक्षणापेक्षा सुद्धा मोबाईलवरती वेळ घालवण्यामध्ये आमची तरुणाई सगळ्यात जास्त सरकून आहे. आज तरुणांमध्ये व्यसनाधीनता सगळ्यात जास्त झालेली आहे. वयवर्ष 25 मध्ये काय केलं जाऊ शकतं? अहो वयवर्ष फक्त 25. किती? 25. ज्या माणसाला फक्त 25 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण त्याच 25 वर्षाच्या आयुष्य मिळालेलं असताना सुद्धा ज्यांचं चित्र भारताच्या संसदेमध्ये लागलं ना ते भगवान बिरसा मुंडा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. वयवर्ष 25 हो,
25व्या वर्षी आमच्या पोरांना काय करावं काय कळत नाही. आमच्या पोरांच्या हातामधून मोबाईल सुटत नाही. फक्त जीवनाचं 25 वर्ष मिळालं आणि या 25 वर्षाच्या काळामध्ये जीवन फक्त 25 वर्ष मिळून सुद्धा तेलचित्र संस्थेमध्ये लागावं आणि ज्यांचा प्रवास एक सर्वसाधारण पुरुष ते भगवान या नावापर्यंत जावा, ते आदिवासी समाजाचं दैवत म्हणजे बिरसा मुंडा. 25व्या वर्षी आमचं 25वं वर्ष हे नाचण्यासाठी, गाण्यासाठी किंवा मोबाईलवरती टाइमपास करण्यासाठी नसतं, तर 25 वर्ष जगलं सुद्धा तरी आपलं नाव यशाच्या शिखरावरती पोचता येऊ शकतं. याचं सर्वात मोठं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बिरसा मुंडा. हे आम्हाला कळलं पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे. बिहारमधून ज्या वेळेस झारखंड राज्य हे वेगळं झालं, त्यावेळेस झारखंड राज्यानं आपल्या राज्याच्या स्थापनेचा दिवस ज्यांच्या दिवसावरून ठरवला ना, ते भगवान बिरसा मुंडा. किती मोठं कर्तृत्व असेल हो. ते एक राज्य वेगळं होत आहे आणि त्याला दिवस निवडायचा आहे, तो बिरसा मुंडांच्या जन्मदिवसाचा दिवस निवडला जातो. आणि ही पुण्याई हे कर्तृत्व बिरसा मुंडांनी आपल्या कर्तृत्वातून करून दिलं, म्हणून बिरसा मुंडा महान ठरतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि मग अशा या बिरसा मुंडांचा जन्म झारखंड मधल्या एका उलहाती गावामध्ये झाला. सर्वसामान्य आदिवासी मुंडा जमातीत मधलं हे पोरग जन्माला आलं. वडिलांचं नाव सुगना मुंडा, आईचं नाव करमी. यांच्या पोटी हे पोरग जन्माला आलं. हे पोरग करायचं काय, तर हे पोरग मेंढ्यांकडे जायचं. हे पोरग करायचं काय, तर आई वडिलांना शेतीमध्ये मदत करायचं. हे पोरग होतं तरी कसं, प्रचंड हुशार, प्रचंड बुद्धिमान. या पोराला समाजामध्ये काही चांगली गोष्ट आहे, काय वाईट गोष्ट ही सुद्धा कळायची. आणि आदिवासी समाजाच्या चालरीती कोणत्या आहेत, त्या चालरीतींचा अभ्यास लहानपणापासूनच बिरसा मुंडांनी केलेला दिसतो. अरे अनेक खेळ बिरसा मुंडांना येत होते. आणि धनुष्य जर चालवायचा कोणी, तर बिरसा मुंडांसारखं कुणाला धनुष्यबाण चालवताच आला नाही. इतकं विलक्षण कर्तृत्व आणि शैली ही बिरसा मुंडांची होती. आणि मग या बिरसा मुंडांचा जो बुद्धिमानपणा आहे, या बिरसा मुंडांचा जो कुशाग्र बुद्धिमानपणा आहे, तो बुद्धिमानपणा, ती समाजाची ओढ ही त्यांच्या वडिलांनी ओळखली. आणि वडिलांना वाटायला लागलं की बिरसांना इथं ठेवून जमणार नाही, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणायचे, अरे शिक्षण घेतलेली माणसं ही गुरगुरतात, शिक्षण महत्वाचंच आहे. म्हणून त्यांच्या वडिलांनी बिरसांना मामाच्या गावी पाठवलं. कशासाठी, शिक्षणासाठी. आणि मग बिरसा मुंडा हे मामाच्या गावी गेले. त्या ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षण हे घेतलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये परिस्थिती अशी होती की जर तुम्हाला प्राथमिक शिक्षणाच्या पुढचा टप्पा जर ओलांडायचा असेल, तर उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल, प्राथमिक शिक्षणाच्या पुढचा टप्पा, तर काय करावं लागायचं, तर इंग्रज मिशनरी ज्या आहेत त्यांच्या शाळांमध्ये शिकायला लागायचं. पण हे शिकत असताना त्यांनी एक अट ठेवली होती. ती अट अशी होती की जर इंग्रज मिशनऱ्यांमध्ये शिकायचं असेल, तर तुम्हाला तुमचा धर्म बदलावा लागेल. आणि बिरसांना माहित होतं की आदिवासी समाजावरती अन्याय होतोय, आदिवासी समाजावरती अत्याचार होतोय. हा अन्याय आणि अत्याचार जर मिटवायचा असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. कारण शिक्षण असेल तर समज येईल, शिक्षण असेल तर नेमकं काय करायचं, कसा लढा द्यायचा हे आपल्याला कळेल. आणि म्हणूनच बिरसा मुंडांनी धर्म बदलला आणि शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेतल्यानंतर बिरसा मुंडांना हे सातत्याने लक्षात यायचं की इंग्रज शिक्षक तर शाळेत येतात, पण शाळेत येत असताना जे काही सांगतात ते आपल्या धर्माबद्दलच फक्त चांगली माहिती सांगतात. इथला जो आदिवासी धर्म आहे, आदिवासी जी जमात आहे, त्या जमातीबद्दल किंवा इथली जी जमिनीतले मूळ मालक आहेत त्यांच्याबद्दल विरोधार्थी बोललं जातं. पण शिक्षण महत्वाचं होतं. बिरसांनी ते शिक्षण घेतलं. आणि ज्यावेळी बिरसांना कळालं की जितकं शिक्षण घ्यायचंय तेवढं आपलं घेऊन चालय, मग बिरसांनी काय केलं, एक दिवस शिक्षक वर्गात आले. शिक्षकांनी सांगितलं, अरे इंग्रज ख्रिश्चनची व्यवस्था आहे ती खूप चांगली आहे, ख्रिश्चन धर्म चांगला आहे, ख्रिश्चन संस्कृती चांगली आहे. बिरसा उठले आणि म्हणाले की तुम्ही आमच्या मातीत आलेले आहात,
तुम्ही जर आमच्यावरती राज्य करताय तर तुमची संस्कृती चांगली कशी? अरे आमचं सगळ्यात चांगली आमची संस्कृती आहे, कारण जल जंगल वाचवणं हे आमचं काम आहे. तुम्ही आमच्याकडे आलेले आहात. आणि बिरसा मुंडांनी शाळा सोडली आणि बिरसा मुंडा हे आपल्या गावी गेले. बिरसा मुंडा आपल्या गावी गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की तत्कालीन परिस्थिती काय होती, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मी सांगतो आणि आपल्याला संपवावं लागेल, मॅडमला सुद्धा बोलायचं. तर बिरसा मुंडा हे घरी आले आणि त्यांना कळालं इथली इंग्रज व्यवस्था आहे, ती इंग्रज व्यवस्था काय करायची, आदिवासींवरती अन्याय करायची, आदिवासींवरती अत्याचार करायची, इथली सावकारशाही, इथली जमीनदार व्यवस्था काय करायची, तर इथल्या आदिवासींची पिळवणूक करायची, शेतीवरती कर लादायची. एवढंच काय, माझ्या आदिवासी समाजावरती अत्याचार अन्याय तर करायचे, वेळ पडली तर इथल्या आदिवासी महिलांची आबरू सुद्धा लुटायची. इतकी भयानक परिस्थिती. आणि मग बिरसाने सांगितलं, अरे आपल्यावरती अन्याय होतोय, आपल्यावरती अत्याचार होतोय, अरे आपण गुलाम नाहीत, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणून बंड करून उठेल. हे सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बिरसा मुंडा हे आपल्या कृतीतून कसे वाचवत होते, सांगत होते. बिरसा मुंडा म्हणाले, जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आता आपण एकत्र यायला हवं. इथलं जल आपलं आहे, जंगल आपलं आहे, जमीन आपली आहे. अरे इंग्रज आपल्यावरती राज्य करतात, अरे तुम्ही सिंह आहात, तुम्ही सिंहाचे छावे आहात, छावे. अरे उठा, जल जंगल जमिनीसाठी विद्रोह करा. आणि उलगुलाची घोषणा ही बिरसा मुंडांनी दिली आणि सर्व आदिवासी समाज एकत्र यायला लागला. बिरसा मुंडांनी सगळा आदिवासी समाज एकत्र केला. प्रबोधन बिरसा मुंडांनी केलंय. अरे आपल्यावरती अन्याय होतोय, या आपल्यावरती अत्याचार होतोय, या सगळ्यांनी एकत्र या. आणि सगळी माणसं एकत्र आली. बिरसांनी पहिला लढा हा ठरवला की जनजागृती केली. बिरसा मुंडांनी जनजागृती केली. या जनजागृतीच्या माध्यमातून पहिला लढा दिला. पहिला लढा हा देत असताना बिरसा मुंडांना अटक झाली. बिरसा मुंडांनी ठरवलं, 2 वर्षांचं बिरसा मुंडांना जेल झाली. दुसरा लढा हा बिरसा मुंडांनी दिला. बिरसा मुंडांनी ठरवलं, अरे आमच्यावरती अन्याय करतायत का, आमच्यावरती अत्याचार करतायत का, तर इथल्या इंग्रज सैनिकांना मारायचं, इथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना मारायचं, इथल्या सावकारशाहींना मारायचं. आणि मग काय व्हावं, बिरसाचा एक एक सैनिक उठायचा, कुणी अधिकारी दिसला तर अधिकाऱ्यांना मारायचं, कुणी शिपाई दिसला तर शिपायांना मारायचं. एखाद्या माणसांनी जर शेतकऱ्याची जमीन हिसकावली ना तर त्या जमीन हिसकावणाऱ्या मालकाचे हात पाय तोडण्याचं काम सुद्धा बिरसा मुंडा करायचे. आणि शेवटी इंग्रजांना धास्ती पडली की आता जर बिरसा मोठा व्हायला लागला तर इंग्रज व्यवस्थेचं काही खरं नाही. आणि शेवटी बिरसा मुंडांना पकडलं गेलं. दुर्दैवाची गोष्ट, सर 5 मिनिटं घेणार आहे. दुर्दैवाची गोष्ट की आपल्यामध्ये कालही फितूर होते, आपल्यामध्ये आजही फितूर होते. बिरसा मुंडांनी दुसरा लढा दिला. बिरसा मुंडा तिथून सटकले, सटकायची इच्छा नव्हती, पण इतर सहकारी म्हणाले तुम्ही पुढे व्हा, कारण तुम्हाला समाजाची गरज आहे. बिरसा मुंडा ज्या ठिकाणी वास्तव्याला गेले आणि 500 रुपये फक्त इनाम होता, 500 रुपयासाठी आपल्यातलेच काही गद्दार निघाले आणि ती दिली गेली. बिरसा मुंडांना पकडलं आणि बिरसा मुंडांना पकडल्यानंतर बिरसा मुंडांचा जेलमध्ये अन्याय केला गेला, अत्याचार केला गेला. हे होत असताना सुद्धा बाहेर मध्ये प्रचंड आंदोलनं चालली होती. बिरसा मुंडांना सोडा, बिरसा मुंडांचा काय कसूर, अशी बरीच आंदोलनं चालली होती. पण इंग्रज व्यवस्थेला कळालं होतं. शेवटी इंग्रज व्यवस्थेनं सांगितलं की कॉलरानं बिरसा मुंडांचा मृत्यू झाला. पण सर आजही अभ्यासक म्हणतात की बिरसा मुंडांचा कॉलरानं मृत्यू झाला नव्हता, तर बिरसा मुंडांचा जो मृत्यू झाला होता तो हा विषप्रयोग करून झाला होता. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारला भीती होती, बिरसा मुंडा जर पुढे झाला, बिरसा मुंडाला समर्थन वाटलं, बिरसा मुंडा जर फोपवत गेला तर इंग्रज सत्ता आपल्यातून जाईल. म्हणून बिरसा मुंडांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. शेवटी 5 मिनिटं आणि तुम्हाला सांगतो पोरांनो, शेवटच्या टप्प्यावरती आपण येऊया, आपल्याला वेळ कमी असल्यामुळं, की इथपर्यंत मी बिरसा मुंडांची धावत्या आढाव्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली. आजही समाजामध्ये असं म्हटलं जातं की आदिवासीचा 9 ऑगस्ट आपण का साजरा करायचा, किंवा आदिवासींच्या क्रांतिकारकांच्या आपण जयंत्या का साजरा करायच्या, असे वेगवेगळ्या जातीची धर्माची माणसं हे प्रामुख्यानं म्हणत असतात. परंतु मला एक गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे, एक साध्या उदाहरणातून, की इंग्रज व्यवस्थेसाठी लढणारा आणि इथलं जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपला रक्ताचं पाणी करणारा, मृत्यू अंगावरती ओढवणारा बिरसा मुंडा एका जातीचा कसा असू शकतो. मी एक कविता लिहिली होती सर, त्याच्यातली 4 ओळी, की उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा, लक्ष द्या,
उगच नाही बहरला निसर्ग या जगाचा, रक्ताचे पाणी केले मूळ निवासीने आणि जगवतो साऱ्या जगाला. इतके मोठे काम केले आदिवासीने, इतके मोठे काम केले आदिवासीने. मग जर इथला जर निसर्गच नसेल तर माणसं जगतील का? जगतील का माणसं? तर नाही जगू शकत. इथल्या माणसांना ऑक्सिजन मिळतो हा निसर्गामुळे मिळतो. तो निसर्ग वाचवण्याचं काम कोणी केलं तर हे इथल्या आदिवासी समाजाने केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथं पाऊस किती पडतो तर कमी पडतो, पण आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. एक सुरेल कविता आहे की बाई मी धरण 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 बांधिते, बाई मी धरण 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 बांधिते, माझ मरण 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 कांडिते, ग बाई मी धरण 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 बांधिते. सर आदिवासींचे किती उपकार आहेत. तर धरण डिंभ्याला बांधलं गेलं, जमिनी आदिवासींच्या गेल्या आणि पाणी कुठं मिळतं? विकसित भागाला मिळत आहे. आज समाजामध्ये तुमचे कारखाने असतील, दूध डेअऱ्या असतील, कशाच्या जीवावरती आहेत, तर माझ्या आदिवासी भागानं जमिनी दिल्या ना कशासाठी? धरणासाठी. म्हणून तुमच्या जमिनी, म्हणून तुम्हाला पाणी आहे. जर पाणी नसतं तर तुमच्या जमिनी फुलल्या असत्या का? पण आमच्या आदिवासी समाजाच्या अडचणी काय आहेत माहित आहे की त्याच आदिवासी समाजामध्ये सर मी जांभुरीतून येतो, त्याच जांभुरीमध्ये उन्हाळ्यात प्यायला पाणी नसतं. बघा, जाता जाता एवढंच सांगेन की आपला विचार खूप महान आहे. आपला विचार खूप महान आहे. त्याच्यातली एक शेवटचे चारोळे आपल्याकडे वेळ नाही म्हणून ती फक्त लक्षात ठेवा की जल जंगल जमीन जपल्यानं एकच मिनिट की काळ जसा बदलतो माणसानं बदलावं, काळ जसा बदलतो माणसानं बदलावं ही निसर्गाची शिकवण आता प्रत्येकानं शिकली पाहिजे. त्या काळी लढण्याचं हत्यार होतं बाण विळा कोयता. आता मात्र आपण पेनानं लढलं पाहिजे. आता मात्र आपण पेनानं लढलं पाहिजे. आपल्यावरती अन्याय होत राहील, पण अन्यायातून आपल्याला वरती यायचं असेल तर बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे आदिवासीच्या पोरांनो शिका. जर शिकले ना तर तुम्ही विचारपीठावर याल. तुम्ही शिकले ना तर प्राध्यापक व्हाल, डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल. तुमच्यावरती अन्याय होणार नाही. म्हणून तुम्ही शिका हा संदेश देतो. आपण सर मला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय आदिवासी, जय महाराष्ट्र. एकदा साळवेकरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्यांनी सांगितलं स्वतःसाठी तर कोणीही जगतं, समाजासाठी जगायला शिका. स्वतःसाठी कोणीही जगतं, समाजासाठी जगायला शिका. आणि शिक्षण खूप महत्वाचे आहे. नेल्सन मंडेला म्हणतात की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन व्हिच वी कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. शिक्षण हे असे शस्त्र आहे की ज्याने आपण जग बदलू शकतो. आणि हे खरंच आहे. आणि बिरसा मुंडा पण सांगतात की शिका. त्यामुळे आपण इथे आहोत, आपण शिकतोय, पण असाच संघर्ष करत राहा, पुढे जा, खूप मोठे व्हा. डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर आपल्यातलेच काही पुढे होऊन होतील. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं.